भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबईमध्ये घेतलं शिंदे आणि फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन। भाजप नेत्यांकडून राज्यातील राजकीय परिस्थितीचा घेतला आढावा। चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित। शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणूक लढा, जे.पी. नड्डा यांच्या बैठकीमध्ये सूचना। भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घेण्याचाही सल्ला। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित। नवी मुंबईच्या गावठाण भागातील प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्यासाठी सरकारच्या हालचाली। निवडणुकीच्या पूर्वी अधिसूचना काढण्याची शक्यता। 16 सप्टेंबरची ईदची शासकीय सुट्टी, 18 सप्टेंबरला मुंबई आणि उपनगरासाठी शासनाचा निर्णय। 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्यानं 18 सप्टेंबरला जुलूस काढण्याचा मुस्लिम बांधवांनी घेतला निर्णय। मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांसाठी 22 सप्टेंबरला मतदान, 25 सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रसाद कारंडे यांची माहिती। महानगरपालिकेकडून गोखले पुलाच्या उर्वरित कामासाठी वाहतुकीमध्ये बदल। 12 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान रोज रात्री 4 तास वाहतुकीसाठी मनाई। अंधेरी पश्चिम आणि पूर्वेकडे जाणारी येणारी वाहनं कॅप्टन गोरे पुलाचा वापर करतील। घाटकोपरमधील रमाबाई वसाहतीमधील शांतीनगर इमारतीला भीषण आग। धुरामुळे 13 जण गुदमरले, यापैकी 12 जणांवरती रुग्णालयामध्ये उपचार। तळमजल्यावरील विद्युत यंत्रणेमध्ये आग लागल्यानंतर विद्युत तारांमुळे आगीचा भडका उडाला। भ्रष्टाचारामधून आलेला पैसा आनंदाश्रममध्ये उडवला जातो। आनंद दिघे जर आज जिवंत असते तर दिघेंनी त्यांना फोडून काढलं असतं, खासदार संजय राऊत यांचं विधान। युतीचे पैसे आनंद आश्रममध्ये ठेवले जातात असं राऊत म्हणत असतील तर तो धर्मवीर आनंद दिघे यांचा अपमान आहे। राऊतांनी कायमच दिघेंचा तिरस्कार केलाय, नरेश म्हस्के यांची टीका। राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी विधानानंतर शिवसेना आक्रमक। कांदिवलीमधल्या भर पावसामध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाण्यामध्ये आनंद आश्रमपासून कोर्ट नाक्यापर्यंत शिवसेनेचा मोर्चा। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन। आरक्षणाबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिंदे गट आक्रमक। चांदिवलीच्या संघर्ष नगरमध्ये आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात निदर्शनं। हिम्मत असेल तर राहुल गांधींनी भारतामध्ये येऊन बोलावं, आंदोलकांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे यांचं उपोषण। यांच्या वतीनं शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची शिष्टमंडळाची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।